तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आता कोल्हापूरला आलो. येताना आय गेस मी 20 तारखेला आलेलो. येताना मी काय ब्लॉग वगैरे काय केला नाही. 20 की 22 तारखेला आलो. येताना मी काय ब्लॉग केला नाही, कारण की पाऊस भरपूर होता. आणि आता जरा आभाळ क्लिअर आहे कोल्हापुरात पण. आहे बघा सगळं, कारण की आता कोकणात पाऊस पडतोय, रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या इथे. तर जाताना आपल्याला समजतच पाऊस किती येतो. माहिती आपल्या गाडीची कंडिशन आहे, गाडी वॉशिंग केलेली तरी पण आत्ता गाडीची कंडिशन आहे. ह्या 2 बॅग बांधल्या आहेत आपल्या, हेल्मेट ग्लोव्स सगळं घेतलेलं आहे. तर आता निघूच थोड्यात. आणि मित्र पण आहेत, ते आम्ही सगळे जाणार. आणि माझ्यासोबत हाय घेतोय आपल्या घरी फिरायला पण जाणार. जरा प्लॅनिंग आहे सगळं. अजून मित्र पण आहेत हॉस्टेलमध्ये, ते पण येतात. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि जर का आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर मी आता निघतोय आणि निघायचं प्लॅनिंग चालू आहे. बट बाय द वे ह्याची एक कंडिशन राहिली, ह्याला सोडायचं कुठे. आणि ह्या 2 अशा 3 गाड्या आहेत, 2 स्प्लेंडर आहेत, सेमच आहेत, आणि माझी MT-15. तर आता असं निघायचं प्लॅनिंग आहे. तर थोड्या वेळात निघतोय आपण मित्रांनो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. प्लॅनिंग चालू आहे जरा कसं जायचं. हे पण ज्या रोडनी जाणार त्याच रोडनी मी जाणार आहे. फक्त मी हायवेला लागणार, तिकडून पुणे बेंगलोर हायवेला, तिकडून पुढे सरळ जाणार मी कराडमधून. हे सांगली भिलवडी वगैरे त्या साईडला जाणार आहेत. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता हायवेला लागलो आहे. आणि आम्ही गाडी काढली आपल्या जो रत्नागिरीला जायला रोड लागतो ना, तिथून आम्ही कसबा बावड्यात आत शिरलो. कारण की गंगावेशमधून वगैरे फुल ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे. आणि आता पुढे पावसाचे ढग आहेत, पूर्ण पाऊस पडणार. आणि माझ्या मित्राच्या मागची गांड लागणार आहे, हा विषय सांगतो तुम्हाला. आणि जे 2 जण होते ना मित्रांनो, ते गेले खाली, ते वडगाववरून कुठे ते जाणार होते, तिकडे गेले. तर आपण आता जाऊ. आणि बाकीचे जे माझे मित्र होते ते एसटीने गेले, कारण की बाईकवरून एवढ्या जणांना घेऊन जाऊ शकत नाही. हा आला आपल्यासोबत एक, तो फिरायला येणार आहे. तर जाऊ फिरायला कुठे, मार्लेश्वर वगैरे आपण करून येऊ. कारण की तईतला एक मित्र आहे, त्याला पण विचारू. तर काय ना, आता बाकी तुम्हाला भेटतो पुढे मध्येच कुठेतरी. आता पुढे नाश्ता करायचा प्लॅनिंग आहे, पण बघूया काय ते. आणि मित्रांनो, आता मी मोठं ब्लॉगिंगचा सेटअप लावला आहे ना, तर आता 100% गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, पाऊस गाणफाट पडणार आहे भरपूर. आणि पूर्ण चिंब होऊन जाणार आहोत आम्ही. पण व्लॉग भारी असणार आहे आजचा, नक्की मित्रांनो. आणि भरपूर दिवसानंतर पण व्लॉग शूट करतोय मित्रांनो. आता मी फ्यूलअप करतोय. मी फ्यूलअप करून घेतो, म्हणजे काय प्रश्न राहणार नाही. पेट्रोल पाठी गेलं, उतर की. थांबा जरा मित्रांनो. पेट्रोल फुल करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. फुल करा. फुल करा. ही जाळी आहे ना तिथपर्यंत बरं. हे जर भरा, ही जाळी आहे ना, जाळी तिथपर्यंत भरा. भरा जरासं. भरा. बस, ओके. नाही, कॅश आहे. किती आले? ठीक आहे. $668. वॉलेटर. वॉलेट ठेवायला नको मला आता, डायरेक्ट चिपळूण आत.
तर मित्रांनो मी आता फ्युअल अप करून घेतलं आहे आणि आता आपल्याला गाडीने ॲव्हरेज किती दिलं नाही ते बघूया. म्हणजे जाईपर्यंत आपल्याला कितीच ॲव्हरेज, आत्ता 37चं ॲव्हरेज आहे. म्हणजे मी स्पीडोमीटरवरती तरी 37 दाखवत आहे. आता जाईपर्यंत बघूया किती वाढवते ॲव्हरेज. तर पेट्रोलची टाकी बाय द वे फुल केली आणि आता डायरेक्ट आपल्या घोणसरीच्या इथे मार्गतावण्याची टाकी फुल करू आपण. तर चला मित्रांनो मी आता कराडला पोचलो आहे आणि बाईकची हालत, हे सामान लावलं आहे ते अशी काही बाईकची हालत झाली आपल्या. तरी अजून भरपूर हालत व्हायची आपल्या गाडीची. पुढे कुंभारली गाडी गेलो ना की एकदा तुम्हाला गाडी दाखवतो. काय जास्त रेनकोट झालं नाही, पाऊस तर काय जास्त भेटला नाही. मध्येच होता हायवेला आणि मोबाईल होता पॅन्टीच्या पेक्षा आणि रेनकोट वगैरे चढवला. त्याच्यामुळे जास्त मोबाईल मी रेनकोट गोप्रो ह्याला लावला नाही, हेल्मेटला लावला नाही. तर आता बघूया, लावायचा विचार आहे पण पुढे पाऊस आहे, इतके भरपूर दिसतं, ढग आहेत ते बघा. त्याच्यामुळे जरा लावायचं प्लॅनिंग नाही आहे. पण बघू त्याच्यात जमलं तर लावू, नाही तुम्हाला डायरेक्ट आता मी कुंभारली आडत भेटो किंवा मधला जो पॅसेज असेल ना पाटणच्या इथला वगैरे तो दाखवेल मी तुम्हाला. चला तर मित्रांनो मी आता कुंभारली घाटात भेटलो आणि कुंभारली घाट बघा पूर्ण धुक्याने लपलेला आहे. खालचा व्ह्यू आहे, खालती पण काय दिसत नाही. तर बघूया बाईक बाय द वे तिथे लावून ठेवलं आहे आणि बाईकची कंडिशन दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ही बाईकची कंडिशन आहे मित्रांनो आपल्या. आणि हा एक बिना रेनकोट घालून आलाय मित्रांनो तो. तर बघूया आता, हा असा घाट सगळा पूर्ण धुक्याने लपलेला आहे. आता कांदा भजी वगैरे खातो, खाल्लं नाही सकाळपासून. चहा पण नव्हता प्यायला, चहा पण आत्ता प्यायला. तर आता घाटातलं जरासं शॉर्ट घेतो, थंबनेलसाठी फोटो वगैरे काढतो चांगला आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी आता थांबलोय कुंभारली घाटात तुम्हाला व्ह्यू दाखवायला, तो दाखवतो. हा बघा कसला व्ह्यू आहे बघा मित्रांनो. सगळीकडे धुकंच धुकं, दिसत काय नाही घालचं, पण जी गाडी चालवायला मजा येते ना मित्रांनो ह्या धुक्यातून, खतरनाक. हे बघा. आणि आता जरा फोटो वगैरे काढतो नीट, थंबनेलसाठी पण काढतो आणि मग निघतो. मग डायरेक्ट चिपळूणत जाऊ. चिपळूणत जायचा विचार नाही अजूनपर्यंत, तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून चिपळूणत जाऊ. चिपळूणातून मग बाहेर पडून घरी. फायनली मित्रांनो मी घरी पोचलो आहे. 6:30 वाजता घरी पोचलो, 6:30 पावणे 7ला. आणि राईड एकदम मस्त झाली. तर पाऊस होता जरा भरपूर, त्याच्यामुळे जास्त मी मोठं ब्लॉगिंग करू शकलो नाही. जेवढे मी हे घेतलेत, क्लिप घेतले त्या मी सगळ्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये ॲड करेन. तर करूयात ह्या ब्लॉगचं इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.